मित्रांनो आता आपल्या सोबत आहे महाराष्ट्राचा बायकर मॅन अर्थातच केतन म्हात्रे. तर केतन दादा, तुझ्या या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये तुला किती बाईक मिळाले टोटल? आणि केतन दादा, आता तुझी ड्रीम काय, कोणती स्पर्धा खेळायची? एक मोठी स्पर्धा आणि आईगावदी 12-13 नागाव आणि बाकला सुद्धा आपण उपस्थित राहायचे. सर्व मॅचेस सुद्धा होतील लक्षात घ्या. ग्रामीणच्या स्पर्धा नाही का माझ्यासाठी छोटी आहे, कारण की ती 30,000ची असो, 50,000ची असो किंवा लाखाची असो किंवा 10 लाखाची असो, ती माझ्यासाठी सर्वात मोठी स्पर्धा असते. मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत सर्वात अप्रतिम अँकरिंग करणारे, जे IPL स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते आपले कुणाल दाते सर. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये असतात आणि आज खांबालवाड्याच्या स्पर्धेमध्ये देखील आहेत. पण हा जो प्लेअर आहे ना, आहे केतन दादाचा भाऊ मोठा. मोठी अचिव्हमेंट आणि खूप मोठी स्पर्धा, खूप मोठ्या मंचावरती हे केलंय. हो हो, 5 चेंडूत 5 विकेट, टाळ्यांचा गजर. गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी, मॉर्निंगचे 7 वाजलेत आणि मी आता रेडी झाले. आणि काल जसं की तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की आज आमची मॅच आहे. तर मंडळी, मॅच होती दुसऱ्या दिवशी, परंतु पाऊस पडला ना, त्यामुळे मॅच 4 तारखेला ढकलली. सो आज आहे 4 तारीख. सो आज आमची मॅच आहे शिवाजीराजे शेलरला. सो ही बघा अशी प्रकारची आउटफिट आहे. सो मी वेअर केली आहे. आधी तर जाऊन येतो मंदिरातून दर्शन घेऊन, कारण दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या चरणापासून झाली तर दिवस चांगला सुद्धा जाईल. सो आधी तर दर्शन घेऊन येतो. आज आहे सोमवार, तर मी आलो आहे आता रामेश्वर शिव मंदिर. दर्शन तर करून झालंय, आता निघतोय घरी. काही जाता वाजलेत 8 आणि फायनली मी शूज वगैरे घातलेत आता आणि आता निघतो डायरेक्ट मॅचला. आता दुसरा राऊंड आहे, पहिला राऊंड लागला असेल. सो आता निघतो लवकर लवकर. ठीक आहे, ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग बघा. टॉस तर जिंकलाय आणि आता आमची असणार आहे पहिली ती फिल्डिंग. आमच्या विरोधात आहे देसाई संघ. सो पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहोत आणि आता घेतोय एनर्जी ड्रिंक, हिल्स वगैरे पितो आणि मग रिटर्न जाणार ग्राउंडमध्ये. आपण दिसण्याची भविष्यात नागाव संघाची एक सुंदर अशी एंट्री होत असताना सूर्योदय आणि सिद्धेश रोहित भट्टी माळी 14 चेंडूत 24 धावांची जबरदस्त क्रीज साकारली. तो रोहन मात्रे ठरले सामनावीर. जी स्पर्धा होती, ज्या स्पर्धेत याच रोहन मात्रेला विरोध बाईक सुद्धा मिळाली होती. अभिनंदन रोहन, बेस्ट ऑफ लक तुला पुढच्या मॅचसाठी. तर या वैभव कॅप्टन. नक्कीच 5 मिनिटात फटका चांगला बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय. उदयने हा प्रयत्न केलाय परंतु बॉल सीमारेषा पलीकडे आहे आणि हा येतोय षटकार. जीवनातील हा काळा दिवस आहे. शॉर्ट बॉल स्क्वेअर कट केलाय, मागे चाललाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गॅप मधून बॉल आता जाईल थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन आवश्यकता नव्हती, तिथे बॉल निघाला होता. स्वतः आडव्या बॅटने खेळायचं होतं पण तो अगदी टोला लागतोय. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, एक धाव कंप्लीट होते. चांगलं क्षेत्ररक्षक डीप मध्ये उदय कडून, तोपर्यंत एक धाव मिळेल. या सिंगल ज्यांचे ते बंधू आहेत. फोर्थ विकेट, उलरलेचा बॉल यॉर्कर आणि इथे मात्र परफेक्ट यॉर्कर. काही गणेशचे 2 मिनिटं लागेल कारण एक मोठी स्पर्धा आहे. फक्त तुझ्या टीम बद्दल विचार, जास्त विचारणार नाहीये. 37 धावा तू केल्या, 3 विकेट घेतल्यात आणि पहिला सामना जिंकलाय. ओव्हरऑल या टीमचं कॉम्बिनेशन कसं वाटतं आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकल्यानंतर कसं वाटतं? मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत सर्वात अप्रतिम अँकरिंग करणारे, जे IPL स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते आपले कुणाल दाते सर. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये असतात आणि आज खांबालवाड्याच्या स्पर्धेमध्ये देखील आहेत. सर काय बोलाल, कसं वाटतं, सुरुवात कशी झाली अँकरिंग करता करता? अँकरिंगची सुरुवात ॲक्च्युली मी एक स्कोरर म्हणून काम करत होतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये.
आणि त्याच्यानंतर कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटची आवड होती पहिलेपासून मनामध्ये. कॉलेजमध्ये असताना वादविवाद स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचो, त्याच्यामुळे बोलता येत होतं चांगलं. आणि मग त्यानंतर क्रिकेटकडे वळलो आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम मी कॉमेंट्री केली. त्याच्यामध्ये जुगावची स्पर्धा असेल, वाशीगावची स्पर्धा असेल आणि सानपाड्याची स्पर्धा असेल. या 2-3 स्पर्धानंतर मी थोडासा प्रकाश होतात आलो. लोकांना माझं समालोचन आवडायला लागलं. लोक मला बोलवायला लागले. आधी तुम्ही क्रिकेट खेळायचं काय डायरेक्ट तुम्ही अँकरिंग करायला लागले? नाही, असं नाही आहे. 2004 आणि त्याच्या अगोदरचा कालखंड जर पाहिला तर मी शिकण्यासाठी अमरावतीला गेलो. त्याच्या अगोदर मी चांगलं क्रिकेट खेळायचो माझ्या तुर्बे गावच्या टीममध्ये. गजानन क्रिकेट क्लब तुर्बेमध्ये मी खेळलो आहे. भूषण पाटीलचा जो संघ आहे त्याही संघाचं कॅप्टन पद मी भूषवलेलं आहे. त्याच्यामुळे तुर्बे गावाचे जे मातब्बर संघ आहेत आणि भूषण पाटील यांचा जो संघ आहे त्याही संघामध्ये मी खेळलो. त्याच्यामुळे पहिले क्रिकेट खेळायचो, त्यामुळे क्रिकेटची पहिलेपासून आवड होती. नक्कीच. ओव्हरऑल जर बघायला झालं तर प्रत्येक माणसाची ड्रीम असते. आता जसे का मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तशी तुमची कोणती ड्रीम आहे? कुठे तुम्हाला कोणत्या मोठ्या स्पर्धेमध्ये अँकरिंग करायची? ड्रीम असं काही नाही आहे. ज्यावेळेला मी पहिल्यांदा सुरुवात केली होती 2011-12 मध्ये कॉमेंट्री करायला, त्यावेळेला असं वाटायचं की ज्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये कॉमेंट्री करावी. परंतु त्या स्पर्धांमध्ये ज्या वेळेला कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली, भाग्य लाभलं. पण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, शक्ती चषक असेल आणि अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धा, सुप्रीमो ट्रॉफी, संजय मोती साहेबांची, अशा अनेक स्पर्धा मी त्यावेळेला कव्हर केल्या. हळूहळू त्याच्यानंतर आवड जास्त निर्माण झाल्यानंतर असं वाटायचं की टी व्हीवर देखील कॉमेंट्री करावी. आणि पहिल्यांदा 2018-19 मध्ये स्टार स्पोर्ट्सनी स्टार प्रवाह या चॅनलला संधी दिली. ते पहिल्यांदा IPL करण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून तो प्रवास थांबलेला नाही आहे आणि अजूनही इंटरनॅशनल मॅचेस करतोय. कालच मी इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया शेवटची 5वी T20 मॅच केली आणि त्याच्यानंतर या स्वर्गीय शिवाजीदादा स्फूर्ती चषक या स्पर्धेमध्ये परत सहभागी झालो. नक्कीच मित्रांनो, हे होते आपले कुणाल लते सर. थँक्यू सर. फर्स्ट मॅच तर विन झाले. थोडी गलती झाली माझ्याकडून. एक कॅच होती ती मी 6 मध्ये घेऊन गेलो आणि एक बॉल होता तुम्हाला सापडलंच नाही. सापडला ठीक आहे, काय नाही, चुका होत राहतात. माणूस आहे, चुका तर होतीलच. परंतु चुका नेक्स्ट मॅचमध्ये या चुकांना मी सुधारण्याचा प्रयत्न करीन. आणि फर्स्ट मॅच तर जिंकली आम्ही आता आणि नेक्स्ट मॅच आता लागणार आहे 3:30 वाजता लागणार आहे. सो आता बघू, काहीतरी खाऊन येतो आम्ही. तर आता आलो आम्ही डोसा खायला, मसाला डोसा खातो इथे. आता आपल्यासोबत पवन देखील आहे. नाश्ता करून आम्ही रिटर्न आलो ग्राउंडवरती. आता मॅचेस बघतो, जरा आनंद घेतो. आता मी जातो. आता आमची मॅच लागणार आहे. सो माझ्या फोनमध्ये आता चार्जिंग फक्त 3% आहे, त्यामुळे मी पुढील अपडेट तुम्हाला मी नंतर देईन. आता फोन तर माझा बंदच होणार आहे. सूरज आहेत, हा चेंडू हवेत, झेल होईल का प्रश्न आहे आणि तिथे झेल टिपलाय. उदय मडवी मात्र धावत आले. उदय धावत आला ना, उदयने अस्त केलाय. यावेळेस मात्र स्वप्नील मात्रेच्या खेळीचा. साई श्रद्धा संघाची ही स्पर्धा आहे भव्य आणि सुंदर. पाहून आयोजन स्पर्धेचं म्हणती सारे एक नंबर. हो, साई श्रद्धा संघाची ही स्पर्धा आहे भव्य आणि सुंदर. उदय मडवी बघा एक यूट्यूबर आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आता यूट्यूबवर ते अनेक जण सक्रिय असतात, व्लॉग तयार करत असतात, आपल्या आयुष्यात घडलेल्या अनेक घडामोडी ते शेअर करत असतात. आणि उदयने खूप चांगला झेल टिपलेला आहे. एक चांगला यूट्यूबर जरूर आहे, पण तितकाच चांगला क्षेत्ररक्षक आहे. या झेलने त्याने सिद्ध केलं. खूप मोठी स्पर्धा, खूप मोठ्या मंचावरती हे केलंय. हो हो, 5 चेंडूत 5 विकेट. टाळ्यांचा गजर व्हायला हवा सूरज मडवीसाठी. विकेट क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर एकूण 7 विकेट. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे महाराष्ट्राचा बायकर मॅन आता केतन म्हात्रे. तर केतन दादा, तुझ्या या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये तुला किती बाईक मिळाले टोटल? बाईक टोटल 30 बाईक आणि 4 व्हीलर आणि LED टीव्हीज वगैरे असतात त्या? ते तर माहित नाही किती भेटलेत ते. ज्या भेटतात त्या तू घरी ठेवतो का? नक्कीच मित्रांनो, केतन दादा म्हटलं तर सिक्सर किंग, सिक्सर आणि त्याच्या
खूप जवळचं नातं आहे आणि खेळताना त्याला मला तर वाटतं फुटबॉल दिसत असेल. डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेरच मारतो तो आणि नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या 14 गावा विभागातील प्लेअर आहे, त्यामुळे मला देखील अभिमान वाटतो केतन दादाचा. आणि केतन दादा, आता तुझी ड्रीम काय आहे? कोणती स्पर्धा खेळायची? एक मोठी स्पर्धा. आणि आईगावदी 12-13 नागाव आणि बाकला संघ आपण उपस्थित राहायचे. सर्व मॅचेस उद्या होतील, लक्षात घ्या. ग्रामीणच्या स्पर्धा नाही का माझ्यासाठी छोटी आहे, कारण की ती 30,000ची असो, 50,000ची असो किंवा लाखाची असो उद्या किंवा 9 10 लाखाची matches असो, cover केल्या ती जातील. माझ्यासाठी सर्वात मोठी स्पर्धा असते. परंतु जेव्हा तू गावाच्या टीम मधून खेळतो, गावाच्या नावासाठी खेळतो आणि जेव्हा तू शहरी विभागामधून खेळतो, उमेश तुमची मॅच नाही कोणत्या ठिकाणी जास्त एनर्जी येते खेळायला? एनर्जी तर मला ग्रामीण खेळायला तर खूपच असते, कारण की जो ग्रामीणमध्ये माझं नाव झालं आहे, तो नाव मला ग्रामीणमध्ये माझ्या ग्रामीण टीमने दिलं आहे. म्हणून मी ग्रामीण संघाला माझे पहिले प्राधान्य देईन. आणि ओपनमध्ये पण असं खूपच आवडते, कारण की मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात आता 10 लाखाच्या, 2 लाख, 5 लाख चालूच असतात. सर्व संघाला विनंती तर असेल की आपण तिथे वेळेवर गेलेला उपस्थित मला राहा. खूपच मोदी आवडतं. आपल्या टीमला घेऊन उद्या यो ते केतन 5 तारीख मात्रे वाखलंगावचे. तर थँक्यू सो मच दादा, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. तर गाईज आलं फायनली घरी. अक्षयला ड्रॉप केलं त्याच्या घराच्या इथे. स्वतः निघतोय घरी, मस्त फ्रेश वगैरे होतं. मंडळी मॅचवरून घरी येऊन आंघोळ वगैरे करून झाले आणि आता चाललोय अक्षयच्या घरी. कारण तुम्ही मागे बघितले आता केतनदाची इंटरव्ह्यू, तो ती इंटरव्ह्यू घेता घेता माझा फोन बंद झाला होता. तर मी ती इंटरव्ह्यू आहे ना ती अक्षयदादाच्या फोनमध्ये काढली होती. सो ती व्हिडिओ घेण्यासाठी चाललोय आता मी अक्षयदादाच्या घरी. बघा आता माझ्यासाठी, मी खास त्यांच्यासाठी घरी पाहुणा आलोय, तर माझ्यासाठी ते घेतलंय. काय रे भाऊच्या ओ भाई, ए माझ्या व्हिडिओ द्या आधी. ए भाई रसगुल्ला काम आमचं साधा, तुम्ही जिंकल्या बघून हा वहिनी पार्टी दिली. काहीच घरी आलोय आणि आता घेतला मी जेवायला. आज जेवायला मम्मीने बनवले चिल्ली स्पेशल माझ्यासाठी. तर गाईज इकडे दीदी सुद्धा बसले. कायराला राईस का होते, मला राईस नाही का? तुला चांगलेला तो तिने ठीक आहे रे, राहू दे, भावासोबत जीवत नाही. आज उपवास आहे ना, आज तो नॉनव्हेज आहे ओके. म्हणून मी पण नाही खाल्ला. काहीच आज आहे ना दीदीचं मला टाकून गेली होती एक्सपिरिया मॉलला. गेलेलो काय रे आम्ही, तुला पण नव्हता नेला आम्ही KFC खायला गेलेलो. काय रे, तुला पण नाही नेले. नाही नेला, आम्हीच गेलेलो. मग झोपलेली ना. काय काय खाल्लं मग तुम्ही तिकडे? आम्ही KFC खाल्ली. अजून काय खाल्ला ग? पिझ्झा खाल्ला. मग असं वाटलं नाही का भावासला आणावं म्हणून? ए आरती, ते शोरमाचं नाव काय होतं ग? KFC शोरमा. KFC शोरमा नवीन आलंय. काय तर नाव त्याचं, काय नाव होतं ग? बकेट. नाही, बकेट खाल्ला मोठा. जाऊ दे, खाल्ला तो खाल्ला. काय रा, तुला काय आणलेला मम्मीने काय आणलेलं? मम्मीने काय आणलेलं तुला? बर्गर आणलेलं ना मम्मीने तुला, आणि चायनीज आणलेला ना. माझे पोरले झाले सर्दी. चले आता जातो मी झोपायला आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू गाईज अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, लव यू. हा जो प्लेअर आहे ना, आहे केतन दादाचा भाऊ मोठा. थांब 2 मिनिट बोलायला लागेल तुला. So hold me close now, baby.